नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण 1 कप मटार आणि 1 कप पालक वापरून बिलकुलही ऑइली न होणारी टम्म फुगणारी पुरी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्यासाठी इथे मी 1 कप मटार घेतलेला आहे आणि 1 कप भरेल इतकाच पालक घेतलेला आहे. पालक आणि मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आपण आता यात 1 कप मटार ॲड करू. मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा मटार 1 मिनिट पाण्यात उकळवून घ्यायचा आहे. इथे 1 मिनिट झालेला आहे. आपण आता हा मटार एका प्लेटमध्ये काढून घेऊ. या पद्धतीने 1 मिनिट आपण हा मटार पाण्यात उकळवून घेतला तर पुरीमध्ये तो कच्चा लागत नाही. इथे मी सगळा मटार या पाण्यातून काढून घेतलेला आहे. आपण आता याच पाण्यात 1 कप पालक शिजवून घेऊ. आपल्याला हा पालक 1च मिनिट शिजवून घ्यायचा आहे. इथे 1 मिनिट झालेला आहे. आपण आता गॅस बंद करू आणि हा पालक पाण्यातून बाहेर काढून घेऊ. आपण आता हा मटार आणि पालक गार पाण्यात टाकून घेऊ. याच्याने पुरीचा रंग छान हिरवा येईल. ही प्रोसेस केल्याने मटार आणि पालकचा रंग छान हिरवाच राहतो, नाहीतर काळपट होऊ शकतो. 1 मिनिटानंतर आपल्याला हे पालक आणि मटार बारीक ग्राइंड करून घ्यायचे. त्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ. यातच आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी पाणी ॲड करून चांगलं बारीक असं ग्राइंड करून घेऊ. इथे हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड झालेलं आहे. आपण आता हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यात आपण 1 चमचा ओवा ॲड करू, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाल्याने पुरीला छान चटपटीतपणा येईल. चवीनुसार मीठ. आता आपण हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यातली मी 1 वाटी गव्हाचं पीठ यात ॲड करते आहे. त्यावरच आपण 2 चमचे तीळ टाकून घेऊ. आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. खूप नरमही नाही आणि खूप कडकही नाही असं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. गरजेनुसार आपण यात गव्हाचं पीठ ॲड करत जाऊ. आपण अगोदर 1 वाटी पीठ टाकलं होतं आणि त्यानंतर 1 वाटी पीठ घेतलेलं आहे पुन्हा. इथे हे पीठ पुरींसाठी व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही असं हे पीठ भिजवून झालं आहे. आपण आता पुरी लाटून घेऊ. पुरी लाटण्यासाठी आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. आपण आता ह्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ. पुरी लाटण्या अगोदर थोडंसं तेल पोळीपाटावर टाकायचं आहे, म्हणजे ही पुरी पोळीपाटाला चिकटणार नाही. या पद्धतीने आपण छान छोट्या छोट्या गोल पुऱ्या लाटून घेऊ. इथे आपल्या काही पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आपण आता ह्या पुऱ्या तळून घेऊ. इथे मी पुरी तळण्यासाठी अगोदरच गॅसवर तेल तापवत ठेवलेलं होतं. तेल पुरीसाठी चांगलं तापलेलं आहे. आपण आता त्यात पुरी तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता इथे पुरी तेलात किती छान अशी फुगलेली आहे आणि पुरीला रंगही खूप छान आलेला आहे. आता आपण ही पुरी तेलातून काढून घेऊ
आणि याच पद्धतीने उरलेल्या पुऱ्याही तळून घेऊ। रेडी झाली आपली बिलकुलही ऑइली न होणारी भन्नाट अशा चवीची मटार पालक पुरी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।